हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये खूप मस्त भूक लागते आणि मस्त थंडीचा अनुभव घेताना गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते। म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अशीच एक चविष्ट रेसिपी। नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण जॅक्सन इन हॉटेलमध्ये आहोत। तर आपण आज तिथे नवीन प्रकारची एक डिश शिकणार आहोत जी अवध क्युझिनमध्ये फेमस आहे डिश। आणखी नवाब लोकांसाठी ती सर्व केली जायची। त्या डिशचं नाव आहे ढिंगरी डोलमा। तर त्या डिशला लागणारं साहित्य आपण प्रथमतः पाहूयात। आपल्याला स्वतः करण्यासाठी तेल लागणार आहे, होल स्पाइसेस लागणार आहेत आपल्याला, त्यामध्ये स्टार अॅनीज आहेत, लवंग आहे, आपल्याला बारीक चिरलेली लसूण लागणार आहे, बारीक चिरलेल्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत, बारीक चिरलेला कांदा, हळद पावडर, तिखट पावडर, टोमॅटो ग्रेव्ही लागणार आहे, टोमॅटो प्युरी लागणार आहे आपल्याला। इथे ही टोमॅटो प्युरी आपण टोमॅटो बॉईल करून त्याची प्युरी करून घेतली आहे मिक्सरमधून। एक व्हाईट ग्रेव्ही लागणार आहे। ही व्हाईट ग्रेव्ही कॅशूनटपासून बनते। आपण कॅशूनट बॉईल करून त्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमधून। त्यासाठी आपल्याला थोडंसं दही लागणार, त्यासाठी ग्रेट केलेलं पनीर लागणार आहे, टीन मशरूम लागणार आहेत। आज आम्ही इथे टीन मशरूम यूज करतो आहे, तर आपण फ्रेश मशरूमसुद्धा यूज करू शकतो। फ्रेश क्रीम लागणार आहे, त्यासाठी आपल्याला थोडं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपण साहित्य पाहिलेलंच आहे, तर कृती पाहूयात आपण ह्या डिशची। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण होल स्पाइसेस थोडे परतून घेणार आहोत। थोडंसं फ्राय केल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून गार्लिक घ्यायचे, बारीक चिरलेली लसूण, त्यानंतर 1 टीस्पून मिरची, ह्या दोन्ही आपल्याला टॉस करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, आपला कांदा परतून झालेला आहे। त्यानंतर थोडीशी हळद, हाफ टीस्पून तिखट आपल्याला पुन्हा तेलावरती परतून घ्यायचं आहे। टोमॅटो प्युरी आपल्याला अर्धा बाउल लागेल। व्यवस्थित अशी टोमॅटो प्युरी आपल्याला याच्यामध्ये कुक करून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी आपली शिजलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट ग्रेव्ही टाकायची, जी मगाशी बोलल्याप्रमाणे काजूपासून बनते। ही 2 टीस्पून आपण व्हाईट ग्रेव्ही टाकलेली आहे। आपण काजू पेस्टसुद्धा त्याला बोलू शकतो। थोडीशी आपल्याला ग्रेव्ही अशी घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी वापरू शकतो आपण। आपली ही ग्रेव्ही शिजत असताना त्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे। दही आंबटपणा दह्याचा जास्त येऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं दही वापरायचं आहे, कारण आपण टोमॅटो प्युरीसुद्धा घेतलेली असल्या कारणाने टोमॅटोसुद्धा आंबटच असतो। त्यानंतर आपल्याला ग्रेट केलेलं पनीर घ्यायचं आहे। दोन ते 3 टीस्पून आपल्याला पनीर लागेल। पनीरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे 3 मशरूम आहेत, आपण यासाठी फ्रेश मशरूमसुद्धा वापरू शकतो। ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। स्लो फ्लेमवर आपल्याला कुक करायचं आहे। जर मशरूम तुमचे फ्रेश असतील तर त्याला थोडं कुक होण्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागेल। आज मी इथे 3 मशरूम यूज करतो आहे, आज 3 मशरूम वापरतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त कुक करायची गरज नाही त्याला। डिश आपली बनवता शेवटला आपल्याला थोडीशी फ्रेश क्रीम टाकायची त्याच्यामध्ये। फ्रेश क्रीममुळे थोडासा रिचनेस येतो आपल्या डिशला।
सॉल्ट टाकून आपण ही डिश संपवत आहोत. ही डिश आपली खाण्यासाठी तयार आहे. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. घे भरारी @abpnews.in वर. त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी ABP माझा, 3rd फ्लोअर, बोस्टन हाऊस, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा.